या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. अशी कोणती पुण्य येती फळाला की जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. कवी नाधो महानोर यांच्या कवितेतील जोंधळा म्हणजे ज्वारी. महाराष्ट्रात परंपरागत ज्वारीचं पीक घेतलं जातं. रोजच्या आहारात देखील प्रामुख्यानं ज्वारीची भाकरी असते. याच ज्वारीचा एक प्रकार म्हणजे दगडी ज्वारी. जालना जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या दगडी ज्वारीला नुकतंच भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळालाय. बदनापूर तालुक्याच्या मात्रेवाडीमधील शेतकऱ्यांनी जय किसान गटाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न केले. या दगडी ज्वारीचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे बघूयात. इथला जो नैसर्गिक जमिनीचा पोत आहे हा सगळ्या जमिनीमध्ये वेगळा आहे जालना जिल्ह्यामधला. आता ही ज्वारी समजा आपण दाना आता असा पावसाळा संपल्याच्या नंतर आपलं हिवाळा जनरली सुरू होतो, त्यावेळेस तुम्ही नुसतं आमच्या जमिनीमध्ये ज्वारीचा एक दाना जरी खाली टाकला तर तो पूर्ण काढणीपर्यंत त्याला पाणी द्यायची गरज नाही. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे ज्वारीचं हे आहे. कमी पाण्यात अगदी झिरो पाण्याची अजिबात गरज नाही. एक दाना तुम्ही जमिनीत रोवला की तो काढणीपर्यंत तुम्हाला त्याला पाणी द्यायची गरज नाही. आणि दगडी ज्वारीला जी जमीन लागते ही आता ही काळी जमीन म्हणतो आम्ही हिला. इथं 7-8 फूट खोलीपर्यंत काळी माती, मग त्याच्या खाली दुसरं बदलून माती आहे. तर त्या मातीमध्ये जर दाणे उगून येण्यापुरती जरी ओल असली, एकदा ती ज्वारी उगून आली तर मग त्याला कुठल्याही पाण्याची गरज नाही. जे हवेतलं बाष्प शोषूनच ते त्याच पाण्यावर तिची वाढ होती आणि भरपूर तिचं उत्पन्न भेटतं. सध्या तर एवढे फारसे याला दाणे आलेले नाहीत, पण ज्यावेळेस दाणे येतं ना ते एकदम मोठ्या साईजमध्ये आणि एकदम असं घट्ट बनतं. आणि खाली जरी पडलं ते तर काही म्हणजे दाणे वगैरे विखरत नाही, काही नाही. आणि विशेष म्हणजे याच्यात ज्यावेळेस दाणे फुल भरते एकदम एवढं स्ट्रॉंग झालेलं असतं की आळी याच्यामध्ये इंटर करत नाही. वाऱ्याने पडलं समजा हा खनिज तरी हे दाणे तुम्हाला सांडणारच नाही याच्यातले. बाकीचे मालदांडी जर असेल तर ती पूर्ण खनिज ते विखुरलेलं असतं, त्याच्यामध्ये पूर्ण पक्षी असतील, आळ्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. दगडी ज्वारीच्या झाडाचं अजून एक मुख्य वैशिष्ट्य असं आहे की याची जी हे मुळे आहेत समजा याला एकदम हे स्ट्रॉंग झाडाला आहे. किती जरी जोराचं वारं हवा काही जरी आलं तर ते झाड लवकर पडत नाही. आणि परत सपोर्टिव्ह रूट सुद्धा त्याला वरून अजून तयार होते. 2 ठिकाणी त्याचे रूट्स येतात, हे खालचे मेन आणि ही सपोर्टिव्ह रूट्स, आणि त्याच्यामुळे ते पडण्याचं प्रमाण कमी होतं. शेतातील उत्पन्नासाठी ज्या पद्धतीनं दगडी ज्वारी सर्वोत्तम आहे त्याचप्रमाणे आहारातही या ज्वारीचे अगणित फायदे आहेत. गव्हाचे जे काही पदार्थ आपण खातो त्याच्यामुळे माणसाचं वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे स्थूलपणा वाढतो, लठ्ठपणा वाढतो. काही माणसं एकच टाइम जेवतात पण वजन 100-110 किलो वजन वाढलेलं असतं, त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही. पण आमचे खेड्यापाड्याचे माणसं 3 टाइम जेवतात तरी सुद्धा वजन वाढत नाही. तर कारण ते ज्वारीची भाकरी खातात. तर त्याला एकच कारण आहे, गव्हामध्ये जे ग्लुटेन नावाचा घटक आहे, चिकट पदार्थ, गव्हाची पोळी मळताना किंवा अशी तोडताना जे असं ताणल्या जातं रबरासारखं, तर तो घटक ज्वारीमध्ये नाही आहे. म्हणजे त्याला ग्लुटेन म्हणतो. आज सगळं जग हे ग्लुटेन फ्री अन्नाकडे चाललं आहे. जे खेड्यापाड्याची माणसं आहे हे कुठल्याही आहार तज्ज्ञाकडे न जाता, कुठल्याही डाएट न करता, कुठल्याही डॉक्टरचा सल्ला न घेता मेंटेन कशी राहिली तर त्यांची आहार पद्धती चांगली होती आणि त्यांच्या आहारात दगडी ज्वारीचं प्रमाण चांगलं होतं. तर हे जे ग्लुटेनचं प्रमाण आहे हे या दगडी ज्वारीमध्ये 0% आहे. आम्ही 2-3 टेस्ट केल्या, त्या 2-3 टेस्टमध्ये सुद्धा ते 0 प्रमाण आलं. आणि त्याच्यामुळं चांगला आहार आणि चांगलं शरीर किंवा चांगल्या शरीर आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी येऊ नये याच्यासाठी जर आहार चांगला कोणता असेल ते दगडी ज्वारीचा आहे. छोट्या मुलाची तब्येत खराब झाली तर आम्ही त्याला ज्वारीच्याच भाकरी खायला देतो 7 दिवस. किंवा वडीलधारे किंवा खूप म्हणजे जे वयस्कर असतील व्यक्ती त्यांना सुद्धा ज्वारीचे भाकर खायचा सल्ला दिला जातो. जे जुने कोणाला तुम्ही जरी विचारलं तरी ते सांगतील की तुम्ही तब्येत खराब झाली त्याला ज्वारीची भाकर द्या. का? कारण की पचायला हलकी आहे आणि फायदे खूप आहेत त्याचे. वयाची 90 ओलांडलेले देवराव बाबा दगडी ज्वारीचं आहारातलं महत्त्व आजही कणखरपणे सांगतात. ज्वारी ताप येत नाही, ज्वारी नाही लगे अजिबात. बाकी कशानं येईल पण ह्या दगडी ज्वारीनं ताप अजिबात मानायचं नाही. कोणी गव्हाभरचा तुम्ही ज्वारी खाऊ शकता. हो का? इतकी आवड आहे. तुम्ही कसे जेवले तर तुम्ही म्हणायचे नाही की हे पोट दुखत. आणि गहू तुम्ही एक घास शिल्लक खाल्ला
या दगडाच्यावरच कसं आहे पांढऱ्या शिपीत भाकरी येत्या, शरीराला चांगल्या राहत्या, खायला बिन मऊ मऊ लागत्या, नरम राहत्या. असं जनावरांपैकी बिन खायला चारा चांगला राहतो. सगळ्यात मस्त म्हणजे ज्वारी ही ज्वारी चांगली, दुसरी ज्वारी चांगली नाही. ही लई चांगली ज्वारी, म्हणजे खायला त्याला गांजीत नाही, काय नाही, तकलीफ देत नाही. डोळे फटक भाकरी येत्या. दगडी ज्वारी ही आधीपासूनच वैशिष्ट्यपूर्ण होती, पण गरज होती तिला जागतिक पातळीवर नेण्याची. दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्याची एकंदर प्रक्रिया कशी राहिली बघूयात. आमचा जय किसान शेतकरी गट नावाचा गट आहे, ज्याची स्थापना 2002 या वर्षी केली. हे 21वं वर्ष आहे आमच्या गटाचं. आणि 21 वर्षापासून आमचे जे सभासद शेतकरी ते कंटिन्यू आमच्या गटाची बैठक असते दर महिन्याच्या 15 तारखेला. तर त्या 15 तारखेला महिनाभरात काय काय केलं, पुढच्या महिन्यात काय होणार आहे याच्याविषयी चर्चा केली जाते. पुन्हा आमच्या बचत गटाची बचतसुद्धा त्या ठिकाणी जमा केली जाते शेतकऱ्यांच्या वतीनं. आणि 1 तासामध्ये बैठक होऊन आपल्या गटानं काय काय केलं, आर्थिक व्यवहार आपल्या गटाचे काय काय झाले, खरेदी विक्री काय झाली, हे सगळं त्या ठिकाणी मांडलं जातं. आणि असंच आम्ही हुरडा पार्टी वगैरे करत होतो. आमचे अध्यक्ष आणि सरपंच भगवानांना त्यांचे म्हणजे आमची चर्चा झाली की मोसंबीचा विषय निघाला होता. मोसंबीला जे मानांकन भेटलं, तर हुरडा पार्टीमध्ये असा विषय निघाला की आपण जो हुरडा खातोय दगडीचा, याला का आपण जे मानांकन नाही द्यावं किंवा याच्यासाठी का प्रयत्न नाही करावे. मग तिथनं थोडंसं अभ्यास वगैरे सुरू केला. सावित्रीबाई फुले जी संस्था आहे त्यांनी आम्हाला सखोल अभ्यास आणि परिपूर्ण माहिती वगैरे देऊन सगळा इन्फॉर्मेशन पाठवली. आणि जी काय समजा बारकाई वगैरे पाहिजे होती त्यांना आम्ही ती पुरवली. जालना जिल्ह्याला जसं मोसंबीचं भौगोलिक मानांकन मिळालं, त्या पद्धतीचं मानांकन दगडी ज्वारीला मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. आणि त्या दृष्टीनं त्याच्या ज्या काही कायदेशीर बाबी आहे, त्याच्या केमिकल टेस्टिंग असतील, त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टीज आहे, त्याच्यात कंटेंट काय काय आहे, त्याचे पॉझिटिव्ह कंटेंट कोणते, निगेटिव्ह कंटेंट कोणते, या सगळ्याचा अनालिसिस करून आम्ही तो रिपोर्ट आणि ते प्रस्ताव हा वाणिज्य मंत्रालय मुंबईचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला सादर केला. तर त्याच्यामध्ये काम करणारे ॲडव्होकेट गणेश हिंगमिरे सर यांचं खूप मोठं मार्गदर्शन त्या कामात मिळालं. त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचे नाबार्डचे DDM साहेब क्षीरसागर साहेब त्यांनीसुद्धा खूप मार्गदर्शन या कामामध्ये आम्हाला केलं. आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या टेस्ट पार केल्या. त्याचे दगडी ज्वारीचे उपपदार्थ कोणते बनतात, ज्वारीची भाकरी कशी बनते, त्याच्यात काय काय कंटेन येतं, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही MIT कॉलेजला टेस्टिंग केलं ज्वारीचं. आणि त्याच्या प्रत्येक 100 ग्राममध्ये काय काय प्रॉपर्टीज आहे, तर ते रिपोर्ट घेऊन आम्ही ते प्रस्ताव गटाच्या वतीने त्या ठिकाणी सादर केला. 100 ग्रॅम दगडी ज्वारी मागे 11 ग्रॅम प्रोटीन, 7 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम फॅट आणि 72 ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळतात. मात्रेवाडीच्या शेतकऱ्यांनी जय किसान बचत गटाच्या माध्यमातून दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मात्रेवाडीचे शेतकरी फक्त एवढ्यावरच थांबणार नाही आहेत, यापुढेही त्यांना अनेक कामं करायची आहेत. भविष्यामध्ये नियोजन आहे की बाबा ही जी दगडी ज्वारी आहे हिचं चांगल्या प्रकारचं बियाणं कसं उपलब्ध करता येईल, याच्यामध्ये भेसळ झाली नाही पाहिजे. जातिवंत दगडी ज्वारीचं बियाणं उपलब्ध कसं करता येईल, ते जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत कसं नेता येईल, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ते उत्पादित केल्यानंतर ते जगाच्या मार्केटमध्ये कसं जाता येईल, याच्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहे. कारण की आता GI मानांकन मिळालं तर हे 10 वर्षासाठी असतं. 10 वर्षात जर आपण चांगलं रिझल्ट देऊ शकलो तर आपण त्याला रिन्युअल करू शकतो. जसं आपण दगडी ज्वारीचं केलं, भविष्यात आम्ही एक पेशीगावावर सुद्धा काम या ठिकाणी करण्याचं ठरलेलं आहे. दगडी ज्वारीचं संपलं की पेशीगावावर सुद्धा करू. फक्त वयोवृद्ध शेतकरीच नाही तर पाडळी गावचे कृषी पदवीधर तरुण युवक रामेश्वर शेळके देखील दगडी ज्वारीबद्दल गर्वाने सांगतात. ज्वारी म्हणजे आमची आता पिढी जातच आहे, त्याच्यामुळं आपण ती निवडली. आणि हिचे आरोग्यदायी गुण बघता हिला ॲक्सेप्ट केलं की कॅश क्रॉपकडे न जाता आपल्या आरोग्याला आणि बाकीच्यांनाही आपण विषमुक्त खायला द्यावं, यामुळं आपण ही निवडलं. याच्यानंतरही मी म्हणजे ऑलरेडी माझे जे क्लासमेट वगैरे आहे त्यांना आपण प्रमोट करतोय की दगडी करावं किंवा विषमुक्तकडे जावं. पूर्वी म्हणायचे की 100 वर्ष आयुष्य आहे, तेवढं जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला विषमुक्त आणि दगडी ज्वारी खाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. की याच्यामुळे कुठलाही रोग होत नाही, शरीरातच येत नाही रोग. त्याच्यामुळे
पुढच्या येणाऱ्या पिढीला पण की असं आवाहन करेल की तुम्ही दगडीच करावं. ज्वारी ही कृषी संस्कृतीशी गेल्या कित्येक वर्षांपासून एकरूप झाली आहे. ग्रामीण भागातील गावागावांमधील मंदिरांमध्ये आजही ज्वारीची कणसं अडकावून ठेवली जातात. यामागचं कारण भगवान मात्रे सांगतात. पक्षी सुद्धा शेतकऱ्याचे मित्र आहे आणि ते जगले तरच आपण जगू शकतो, हा संदेश त्यातून दिला जातो. आणि त्यांची सुद्धा पोटापाण्याची व्यवस्था व्हावी, त्यांना सुद्धा खाण्यासाठी ज्यावेळेस सीझन नसतं, ज्यावेळेस सुगीचे दिवस नसतात, त्यावेळेस त्यांना पक्ष्यांना खायला काही भेटत नाही. अशा वेळेस हे कणसाचे दाणे त्या चिमण्या खाऊन आपलं पोट भरत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक गावातल्या मंदिरामध्ये अशा प्रकारे कंस, तुम्हाला चांगले जातीवंत कंस लटकावलेले जालन्याच्या दगडी ज्वारीला मिळालेलं हे भौगोलिक मानांकन इथल्या शेतकऱ्यांसाठी नवी पर्वणी ठरेल ही अपेक्षा.